नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या तर केल्याच असतील. अगदी खोबऱ्याची चटणी, पुदिन्याची चटणी, कैरीची चटणी या अशा चटण्या तुम्ही केल्या असतील. पण कधी दह्याची चटणी केली आहे का? नसेल केली तर ही रेसिपी नक्की पहा. एकदम सोपी रेसिपी आहे आणि झटपट तयार होणारी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मस्तपैकी असा खलबत्ता घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर खलबत्ता नसेल तर तुम्ही हे मिक्सरला पण वाटू शकता, पण मिक्सरला वाटताना थोडं जाडं भरडच वाटायचं आहे. इकडे मी मस्तपैकी असे अर्धा कप भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. ते आपण आता या खलबत्त्यामध्ये असे ठेचून घ्यायचे आहेत. आपले शेंगदाणे आहेत ते ठेचून झालेले आहेत. आपण आता याच्यामध्ये 7 ते 8 इकडे मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, अशा बारीक कट करून बघू शकता त्या घालायच्या आहेत. त्यानंतर 1.5 असा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे मी, तो घालायचा आहे. व आपण आता हे सगळं मिश्रण आहे ते असं ठेचून घ्यायचं आहे 5 ते 6 मिनिटं. जर तुम्ही मिक्सरला वाटत असाल तर जास्त जाडं भरडं करा, नाहीतर एकदम अशी पेस्ट होऊन जाते. त्यासाठी खलबत्त्यातच वाटलेलं चांगलं, आणि खलबत्त्याची चव आणि मिक्सरची चव वेगळी असते. बघू शकता आपलं वाटून झालेलं आहे. असं झालं पाहिजे. आपण आता हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅन मध्ये आपण आता 1 चमचा तेल आहे ते घालायचं आहे. तुम्ही तुपामध्ये पण करू शकता. त्यानंतर अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी आहे ती घालायची आहे. कढीपत्त्याची पानं घालायची आहेत 2 ते 3. व आपण आता हे 1 ते 2 मिनिटं मीडियम फ्लेमवर चांगलं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर जो आपण कांदा, शेंगदाणे आणि लसूण असं ठेचून घेतलं होतं वाटून, ते घालायचं आहे. व त्याच्यावरती आपण आता मसाले घालणार आहोत. अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे, अर्धा चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर दही चटणी म्हटल्यावर दही येणारच, अर्धा कप इकडे दही घालायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे. बारीक चिरलेली इकडे कोथिंबीर आहे ती घालायची आहे. व आपण आता हे मीडियम फ्लेमवर चांगलं परतवून घ्यायचं आहे, चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. बघू शकता असं झालं पाहिजे. ही चटणी तुम्हाला आधी अशी लिक्विड फॉर्ममध्ये वाटेल, पण जसं जसं ही चटणी तुम्ही परतून घेत राहाल तशी ही थोडी दाटसर होऊन जाईल. आणि इकडे आपल्याला चटणी ही थोडी सुकीच करायची आहे. इकडे मात्र गॅस आहे तो हाय फ्लेमवर करायचा आहे. बघू शकता मस्तपैकी अशी चटणी आहे, ती थोडी अशी सुकी झालेली आहे. तुम्हाला भाजीचा कंटाळा आला असेल तर ही एकदम सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे. नक्की करून पहा. थोडेसे असे सफेद तीळ आहेत ते घालायचे आहेत व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. आणि आपली मस्तपैकी अशी झटपट 5 मिनिटात आपली दही चटणी बघू शकता तुम्ही तयार झालेली आहे. तुम्ही ही भाकरी, चपाती बरोबर किंवा भाताबरोबर पण खाऊ शकता. एकदम सोपी रेसिपी आहे. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.